नमस्कार, हॅलो, नमस्ते. मी आज एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आले आहे. लग्न समारंभ सुरू झाले आहेत किंवा तुम्ही पार्ट्यांना जाता तेव्हा नक्कीच तुमच्या मनात येत असेल की मी ह्या फंक्शनसाठी कोणत्या कलरचे कपडे घालू, मी कोणत्या कलरच्या कपड्यांमध्ये छान दिसेल किंवा कोणत्या कलरची ज्वेलरी माझ्यावर खूप उठून दिसेल. किंवा तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत असता तेव्हाही पाहता की तेव्हाही तुमची चर्चा होते की ह्या इव्हेंटसाठी मी कोणते कपडे घालू, माझ्यावर कोणती ज्वेलरी चांगली दिसेल. हे प्रश्न असे पडतच असतील किंवा तुमच्या मैत्रिणींनाही पडत असतील. तर त्यासाठीच मी हा खास व्हिडिओ घेऊन आले आहे. तुम्ही पाहिलं असेल की तुमची मैत्रीण आणि तुम्ही एकाच स्किन टोनचे असाल, पण काही कलर तिच्यावर खूप टोन दिसतात. तेच कलर तुमच्यावर अजिबात सूट होत नाही. असं का? तुम्हालाही प्रश्न पडत असेल ना? याचं कारण असं आहे की तुमचा अंडरटोन वेगळा आहे. तुमचा अंडरटोन वेगळा आहे. स्किन टोन वेगळा आणि अंडरटोन वेगळा. तो वरून दिसतो तो म्हणजे स्किन टोन. तो स्किन टोन हा बदलत राहतो, पण अंडरटोन हा कधीच बदलत नाही. तो तुमच्या जन्मापासून सेमच असतो. मी आहे सुप्रिया हिरेमठ, हँडमेड ज्वेलरी डिझायनर, आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे कलाप्रिया ज्वेलरी क्रिएशन. तुम्ही माझ्याकडून ज्वेलरी कस्टमाइज करून घेऊ शकता किंवा माझं कलाप्रिया ज्वेलरी क्रिएशन ह्या इंस्टाग्राम पेजला तसंच युट्यूबला तुम्ही माझ्या ज्वेलरीच्या नवीन डिझाईन पाहू शकता. आणि तुम्हाला जशी ज्वेलरी कस्टमाइज करून हवी असेल तर तेही माझ्याकडून तुम्हाला करून भेटू शकेल. आणि तुम्हाला कुठली ज्वेलरी आवडली तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तर आता व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर हा अंडरटोन ओळखायचा कसा? तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे की तुमच्या वेन्स, म्हणजे तुमच्या हाताच्या इथे ज्या वेन्स असतात त्याच्यावरून ओळखायचा की तुमचा अंडरटोन कोणता आहे. तर पहिला अंडरटोन वॉर्म अंडरटोन. तर तो ओळखायचा कसा? जर तुमच्या वेन्सचा कलर ग्रीन असेल तर तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे. जर तुमच्या वेन्सचा कलर थोडा निळा जांभळा आहे तर तुमचा अंडरटोन हा कूल अंडरटोन आहे. आणि तुमच्या वेन्सचा कलर जर ग्रीन किंवा ब्ल्यू दोन्ही मिक्स आहे तेव्हा तुमचा अंडरटोन हा न्यूट्रल आहे. न्यूट्रल अंडरटोनच्या व्यक्तींना बऱ्यापैकी दोन्ही सर्व प्रकारचे कपडे किंवा ज्वेलरी उठून दिसतात. अंडरटोन नुसार कपडे घातलेच पाहिजेत असं काही नाही, पण तुम्हाला जेव्हा वाटतं की ठराविक फंक्शन मध्ये मी खूप छान दिसले पाहिजे तेव्हा हे अंडरटोन नुसार तुम्ही कपडे नक्की घालून बघा. तुमच्या चेहऱ्यावर खूप वेगळा ग्लो दिसेल, तुम्ही खूप उठून दिसाल. तर दुसरी पद्धत आहे की व्हाईट कलरचं क्लॉथ घ्यायचं आहे, प्रकाशात जायचं आहे आणि तुमच्या चेहऱ्याजवळ हे क्लॉथ असं धरायचं आहे. कपडा साईडला घेतल्यानंतर तुमचा कलर टोन जर चेंज झाला, तुमच्या चेहऱ्याचा कलर जर पिवळसर दिसू लागला तर तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे. आणि जर तुमचा चेहऱ्याचा कलर थोडासा व्हाईटिश, थोडासा फ्रेश व्हाईट दिसू लागला तर तुमचा अंडरटोन हा कूल अंडरटोन आहे. आणि जर जास्त काही फरक पडला नाही, नॉर्मल आहे तसाच चेहरा दिसतो तर तुमचा अंडरटोन हा न्यूट्रल आहे. तिसरी पद्धत म्हणजे की तुम्ही सिल्वर आणि गोल्डन ज्वेलरी साईडला लावून बघू शकता. ती लावल्यानंतर ज्वेलरी जास्त उठून दिसते. समजा गोल्डन ज्वेलरी उठून दिसत असेल तर तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे. जर सिल्वर ज्वेलरी उठून दिसत असेल तर तुमचा अंडरटोन हा कूल अंडरटोन आहे. आणि दोन्हीही ज्वेलरी तुमच्यावर उठून दिसत असतील तर तुमचा अंडरटोन हा न्यूट्रल आहे. हो, न्यूट्रल आहे. कारण न्यूट्रल अंडरटोनच्या व्यक्तींवर दोन्ही शेड्स. चौथी पद्धत म्हणजे तुम्ही गेल्यानंतर जर तुमची त्वचा खूप टॅन होत असेल तर तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे. आणि उन्हामध्ये गेल्यानंतर तुमची त्वचा गुलाबी दिसत असेल तर तुमचा अंडरटोन हा कूल आहे. आणि उन्हामध्ये गेल्यावर तुमची त्वचा थोडी लाल, थोडी टॅन झाल्यासारखी दिसत असेल तर तुमचा अंडरटोन हा न्यूट्रल आहे. यावरून तुम्ही ओळखू शकता की तुमचा अंडरटोन हा कोणता आहे. माझा अंडरटोन हा न्यूट्रल आहे. मी आता जी माहिती सांगितली त्याच्यावरून तुम्ही चेक करू शकता की तुमचा अंडरटोन कोणता आहे. तर आता आपण पाहणार आहोत अंडरटोन नुसार कोणते कपडे छान दिसतात. वॉर्म अंडरटोनवर कोणत्या कलरचे कपडे चांगले दिसतात. तर येलो फॅमिली मधले मस्टर्ड कलर, दुसरा म्हणजे येलो कलर, आणि तिसरा म्हणजे
गोल्डन येलो कलर. ऑरेंज आणि पीच फॅमिली कलर मध्ये कोरल कलर, पीच कलर, ॲप्रिकॉट कलर हे खूप छान दिसतात वॉर्म कलर. रेड कलरच्या फॅमिली मधले कुठले कलर चांगले दिसतात वॉर्म कलरवर? टेराकोटा कलर, ब्राऊन कलर, रेड कलर, मरून कलर हे वॉर्म कलरवर छान दिसतात. ग्रीन कलर फॅमिली मधले कोणते कलर चांगले दिसतात? ग्रीन फॅमिली मधले ऑलिव्ह ग्रीन, ग्रास ग्रीन, फॉरेस्ट ग्रीन हे कलर चांगले दिसतात. आणि न्यूट्रल कलर, क्रीम कलर, ऑफ व्हाईट कलर, टॅन कलर आणि चॉकलेट ब्राऊन कलर हे सगळे कलर वॉर्म कलरवर खूप उठून दिसतात. ह्या कलरमध्ये तुमचा लुक अजून छान उठून दिसतो, तुम्ही अजून छान उठून दिसता. ज्वेलरी कोणती जास्त उठून दिसते? तर ती म्हणजे गोल्ड ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी, रोज गोल्ड ज्वेलरी आणि अँटिक ज्वेलरी ह्या टाईपच्या सगळ्या ज्वेलरी वॉर्म कलरच्या व्यक्तींवर खूप उठून दिसतात. तर वॉर्म कलरच्या व्यक्तींनी कोणत्या कलरची लिपस्टिक लावली पाहिजे? तर वॉर्म कलरच्या वर टोमॅटो रेड, पीच, ब्रिक रेड, टेराकोटा ह्या कलरच्या लिपस्टिक खूप उठून दिसतात. वॉर्म कलरच्या लोकांना कोणत्या कलरचे ब्लश उठून दिसतात? ते म्हणजे पीच कलर, ॲप्रिकॉट कलर, कोरल कलर ह्या कलरचे ब्लश वॉर्म कलरच्या व्यक्तींवर खूप उठून दिसतात. वॉर्म अंडरटोनच्या व्यक्तींवर कॉपर ब्राऊन, गोल्डन ब्राऊन ह्या कलरचे आय शॅडो खूप उठून दिसतात. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. तर पुढे आपण पाहणार आहोत कूल अंडरटोन. नावावरूनच कळलं असेल हा अंडरटोन कसा आहे. कूल अंडरटोनच्या व्यक्तींवर नेव्ही ब्ल्यू, रॉयल ब्ल्यू, स्काय ब्ल्यू हे ब्ल्यू फॅमिलीतले कलर खूप. ग्रीन टोन फॅमिली मधले एमरल्ड ग्रीन, लव्हेंडर कलर, प्लम कलर हे खूप छान या कूल अंडरटोन वाल्या व्यक्तींच्या अंगावरती उठून दिसतात. आणि कूल कलरवर पिंक टोन मधल्या पण शेड खूप उठून दिसतात. पिंक हा खूप जास्त उठून दिसतो. पिंक कलर फॅमिली मधले फ्युशिया कलर, सॉफ्ट पिंक म्हणजेच फ्युशिया कलर म्हणजे डार्क पिंक हे खूप छान दिसतात. न्यूट्रल कलर ही खूप छान दिसतात. त्यामध्ये ग्रे कलर, कूल ब्लॅक, व्हाईट, ग्रे, कूल ब्लॅक, सिल्वर शेड हे कलर छान दिसतात. हे सर्व कलर कूल अंडरटोन वाल्यांवर खूप छान दिसतात. तर कूल अंडरटोन वाल्यांनी अवॉइड कुठले कलर करायचे? तर मस्टर्ड कलर, वॉर्म येलो, ऑरेंज कलर हे कूल अंडरटोन वाल्यांनी अवॉइड करायचे. हे कुठली सूट करते या कूल अंडरटोन वाल्या लोकांवर? तर सिल्वर कलरची ज्वेलरी ही खूप सुंदर आणि उठून दिसते कूल अंडरटोन वाल्यांवर. त्यात प्लॅटिनमची ज्वेलरी ही खूप छान दिसते. व्हाईट गोल्ड हेही यांच्यावर सूट होतं. पण शक्यतो गोल्ड ज्वेलरी जरा ह्यांनी अवॉइडच करायला हवी. फेस मेकअपसाठी कोणत्या शेड वापरल्या पाहिजेत यांनी? तर बीबी क्रीम, पिंक. फाउंडेशन कोणतं वापरायला पाहिजे? तर फाउंडेशन बेबी क्रीम पिंक, न्यूट्रल पिंक. ब्रश आणि लिपस्टिक कोणतं वापरावं? पिंक कलरचं, रोज बेरी कलर हे कूल अंडरटोन वाल्यांनी वापरलं तर ते खूप छान दिसू शकतं. यांना आयशॅडो कोणत्या कलरचं चांगलं दिसू शकतं? कूल ब्राऊन, ग्रे कलर, सॉफ्ट पर्पल, सिल्वर. हायलाइट कोणतं चांगलं दिसू शकतं ह्यांच्यावर? तर कूल पर्पल, सिल्वर, पर्ल कलरचं हायलायटर ह्यांना खूप सूट होतं. कूल अंडरटोन वाल्यांना ब्ल्यू बेस वाल्या लिपस्टिक खूप छान दिसतात. पुढे जाणून घेणार आहोत न्यूट्रल अंडरटोन. तर ह्या अंडरटोनच्या व्यक्ती खूप लकीच म्हणता येतील, कारण यांच्यावर दोन्ही प्रकारचे कपडे किंवा ज्वेलरी ह्या उठून दिसतात. तर न्यूट्रल अंडरटोन वाल्यांच्यावर कोणते कलर चांगले दिसतात? तर ऑलिव्ह ग्रीन, डस्टी पिंक, लव्हेंडर, पीच कलर, नेव्ही ब्ल्यू कलर, व्हाईट अँड ऑफ व्हाईट कलर, मरून कलर, मस्टर्ड कलर मधले लाईट शेड जास्त बेटर उठून दिसेल. त्यामुळे हे नक्कीच ट्राय करून बघा. कलरवाल्यांवर कोणती ज्वेलरी उठून दिसेल बरं? तर यांच्यावर गोल्ड ज्वेलरी, रोज गोल्ड ज्वेलरी, सिल्वर ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी, पर्ल ज्वेलरी सुद्धा यांच्यावर खूप छान आणि उठून दिसते. न्यूट्रल कलरवाल्यांना कूल फ्रेश शेड ही खूप छान उठून दिसतात. त्याने त्यांची त्वचा ब्राईट आणि क्लीन दिसते. तर ते कलर कोणते आहेत? लव्हेंडर कलर,
मिंट ग्रीन कलर, सॉफ्ट पिंक कलर, स्काय ब्ल्यू कलर, नेव्ही ब्ल्यू कलर आणि आईस ग्रे कलर. रिच अँड डीप कलरमुळे एलिगंट आणि प्रीमियम लुक. ते कलर कोणते आहेत? बर्गंडी कलर, बॉटल ग्रीन कलर, रॉयल ब्ल्यू कलर आणि चारकोल ब्लॅक कलर. या कलरमुळे रिच लुक यांना मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही हे कलर नक्कीच ट्राय करून पहा. टाइम घालू शकता असे कोणते कलर आहेत अंडरटोन वाल्यांसाठी? तर व्हाईट कलर, क्रीम कलर, लाईट ग्रे कलर, स्टोन कलर. हे कलर एनी टाइम तुम्ही घालू शकता. कलरवाल्यांनी कोणते कलर अवॉइड केले पाहिजेत? तर ते कलर आहे निऑन, येलो निऑन. हे कलर तुम्ही अवॉइड केले पाहिजेत. यांना मेकअप मध्ये कोणत्या शेड चांगला दिसू शकतात? आपण पाहणार आहोत की न्यूट्रल अंडरटोन साठी फाउंडेशन कसं निवडायचं. तर न्यूट्रल अंडरटोन साठी फाउंडेशन निवडताना तर फाउंडेशनवर न्यूट्रल एन हे लिहिलेलं असतं. हे फाउंडेशन तुमच्या स्किनला नक्कीच सूट होईल. न्यूड, बीच न्यूट्रल, वॉर्म न्यूट्रल हे जास्त पिवळं नसलेलं तुम्ही निवडू शकता. गोल्ड बीच हे सुद्धा खूप जास्त येलो शेडकडे नसलेलं हवंय, तर हेही तुम्ही निवडू शकता. तुमच्यासाठी तुमच्या फाउंडेशनचे शेड सांगितले आहेत ते सगळे तुम्ही ट्राय करून नक्कीच पाहू शकता. पण फाउंडेशन चूज करताना फर्स्ट टाइम तुम्ही शॉपमधूनच परचेस करा, कारण तिथे तुम्ही नक्कीच बघू शकता की तुमच्या स्किन टोनला परफेक्ट मॅच कोणतं शेड होत आहे आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईनही त्या शेड्स मागवू शकता. पण फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ट्राय करत असाल तर ते पहिलं प्रेफरन्स तुम्ही शॉपवर जाऊन तुमच्या स्किनवर पहिलं ट्राय करून पहा आणि नंतरच फाउंडेशन निवडा. लिपस्टिक कोणत्या कलरच्या निवडायला हव्यात न्यूट्रल कलरवाल्यांनी? तर पहिली न्यूड ही शेड ही तुमच्यावर खूप छान आणि उठून दिसेल. न्यूड पिंक, पीच न्यूड, ब्राऊन न्यूड या सगळ्या न्यूड शेड मधल्या लिपस्टिक तुम्हाला खूप छान दिसतील. गोल्ड शेड मधल्या कोणत्या कलरच्या लिपस्टिक तुमच्यावर चांगल्या दिसतील? तर बेरी, वाईन, ब्रिक रेड, चेरी रेड ह्या सगळ्या बोल्ड शेड मधल्या लिपस्टिक तुमच्यावर खूप उठून दिसतील. तुम्ही नक्की ट्राय. डेली वेअर साठी तुम्ही कोणत्या लिपस्टिक यूज करू शकता? तर सॉफ्ट पिंक, कोरल पिंक, वॉर्म पीच ह्या 3 शेड डेली यूज करू शकता. ब्लश शेड तुमच्यावर कोणत्या जास्त छान उठून दिसतील? तर पीच, सॉफ्ट रोज, वॉर्म पिंक, कोरल रोज, ऑवे रोज ह्या ब्लशच्या शेड तुमच्यावर खूप छान आणि उठून दिसतील. आपण पाहणार आहोत की कोणत्या आय शॅडोच्या शेड्स तुमच्यावर छान आणि उठून दिसतील. ब्राउन्स, माउंट अँड रोज, सॉफ्ट पिंक, ब्राउन आणि कॉपर कलर ह्या साऱ्या शेड तुम्हाला आय शॅडोसाठी खूप छान आणि उठून दिसेल. नक्की ट्राय. कोणते हायलायटर्स तुम्हाला उठून दिसतील? सॉफ्ट गोल्ड रोज, सॉफ्ट गोल्ड रोज, चॅम्पेजन, गोल्ड चॅम्पेजन आणि सॉफ्ट रोज गोल्ड ह्या कलरचे हायलाइट्स तुम्हाला खूप छान दिसतील. तर आज आपण पाहिलंय की अंडरटोन म्हणजे काय असतं आणि त्याच्यानुसार आपण कोणत्या कलरचे कपडे घातले पाहिजेत की ते आपल्यावर खूप सूट होतील. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर नक्कीच करा. आणि अशीच तुम्हाला कोणती माहिती माझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं काय सांगायचं राहिलं असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशीच माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, नवीन ज्वेलरी पाहायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ, नवीन ज्वेलरी कलेक्शन पाहू शकता. तर पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. स्टिल देन बाय.